नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिंदे ब्रँड कॉमेडी चॅनलमध्ये। स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालंय। तुम्ही तर बॅनर बघितलाच असेल, आपला चॅनल फुल मोनेटाइज झालाय आणि आपल्या चॅनलवरती डॉलर बनायला पण सुरुवात झालेली आहे। 3 तारखेला आपला चॅनल फुल मोनेटाइज केलाय आपण आणि आज आहे आपली 5 तारीख। 5 तारखेला आपल्या चॅनलवरती जे आहे YT स्टुडिओमध्ये डॉलर शो करायला चालू झाले आहेत। तर हे सगळं स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं आहे। तर ही जी जर्नी होती 1 वर्षाची, ती कशी होती ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामध्ये मी एक मोठी चूक केली होती, तर ती काय चूक होती ती तुम्ही नक्की ऐका, कारण की तुम्ही जर ती चूक केली तर तुमचा चॅनल डिलीट होऊ शकते। हो, बरोबर आहे, मी ती चूक केली होती, पण ती चूक मी एवढी मोठी नव्हती केली। पण तुम्ही जर ती वारंवार केली असेल तर तुमचा चॅनल डिलीट होऊ शकते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, माझा हा चॅनल 7 महिन्यातच मोनेटाइज झाला असता। तर आपल्या या चॅनलला 1 वर्ष आणि 10 दिवस झाले आहेत वरती। 1 वर्ष या 15 तारखेला आपला, मागच्या महिन्या 15 तारखेला आपल्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झाला आणि हे वरचे 20 दिवस म्हणजे 1 वर्ष 20 दिवस झालेत आपल्या चॅनलला। आणि आपल्या चॅनल आपण 1 वर्ष 20 दिवसामध्ये फुल मोनो केलेला आहे। पण हा माझा चॅनल आहे तो 7 महिन्यामध्ये फुल मोनो झाला असता। पण एक चुकी केली होती मी। ती चुकी काय होती ते नीट ऐका, आणि ती चूक तुम्ही करत असाल तर आत्ताच थांबा, आणि जर केली असेल तर ते व्हिडिओ तुम्ही आत्ताच डिलीट करा। कारण की तेव्हा जो क्रिएटर आहे त्या क्रिएटरचा तुम्ही जो व्हिडिओ, मी तुम्हाला सांगतो, एक ताईंचा व्हिडिओ मी घेतला होता। फक्त थोडीशी क्लिप, 2-3 क्लिप यूज केल्या होत्या माझ्या व्हिडिओमध्ये। मराठी ताई आहेत त्या। चुकी आपलीच होती, आपण त्यांचा व्हिडिओ यूज केला होता, पण त्या ताईंनी आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक दिली। कॉपीराइट स्ट्राईक दिल्यानंतर आपण यूट्यूब आपल्याला त्यांचा मेल पाठवतो। मी 2 मेल त्यांना केले, रिक्वेस्ट केली, पण त्या ताईंनी रिक्वेस्ट माझी ओके नाही केली। त्यांनी बोलले की माझा व्हिडिओ डिलीट करा। पण त्या ताईंना काय माहीत की जेव्हा ते कॉपीराइट स्ट्राईक देतात तेव्हा यूट्यूब तुमचा व्हिडिओ ऑटोमॅटिकली डिलीट करतो। तर त्या ताईंचं म्हणणं होतं की माझा व्हिडिओ तुम्ही डिलीट करा, तर तो व्हिडिओ यूट्यूबने ऑटोमॅटिक डिलीट केला होता। पण त्या ताईंनी असं काय केलं ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ऐका। का त्या ताईंच्या व्हिडिओ खाली मी गेलो, तर मी जसा ताईंचा व्हिडिओ घेतला होता तसा त्या व्हिडिओ खाली भरपूर व्हिडिओ होते, आणि मला वाटतं 20 ते 25 लोकांनी त्या ताईंचा क्लिप यूज केली होती, व्हिडिओ यूज केला होता। पण त्या ताईंनी मलाच स्ट्राईक का दिली, तर याचं कारण तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून मी सांगतो। त्या ताईंच्या त्या व्हिडिओला 12 लाख व्ह्यूज होते आणि माझ्या व्हिडिओला व्ह्यूज झाले 14 लाख व्ह्यूज। त्याने रनिंगमध्ये व्हिडिओ होता तो 14 लाख व्ह्यूज झाले होते। तर ऑटोमॅटिकली त्या ताईंचा इगो तर हर्ट होणारच, कारण की त्या ताईंपेक्षा मला जास्त व्ह्यूज आले होते। तर त्या ताईंनी मला त्या व्हिडिओला कॉपीराइट स्ट्राईक दिली। त्या व्हिडिओचं मी तुम्हाला नाव सांगतो, साहेब माझा नवरा हरवला आहे, असं त्या व्हिडिओचं टायटल होतं। तर त्या व्हिडिओला आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक आला। तर आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आपण त्या ताईंची एकच क्लिप यूज केली होती। जर त्या ताईंच्या मी 3 क्लिप यूज केल्या असत्या आणि त्या ताईंनी मला 3ही व्हिडिओवरती कॉपीराइट स्ट्राईक दिली असती तर आपला चॅनल डिलीट झाला असता। तर नशिबाने आपण त्या ताईंची एकच क्लिप यूज केली होती। त्या ताईंनी माझी रिक्वेस्ट ऐकली नाही। मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, ऐकली नाही। पण आपला चॅनल 7 महिन्यामध्ये शॉर्टने आपल्याला 1 करोड व्ह्यूज आले असते, पण त्या ताईंनी आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक दिली आणि आपला चॅनलला डायरेक्ट 14 लाख व्ह्यूज आपल्या चॅनलवरती कमी झाले। नाहीतर आपला 7 महिन्यामध्ये चॅनल मोनेटाइज झाला असेल। मी आता भरपूर असे चॅनल बघतो क्रिएटरचे की ते दुसऱ्यांचे क्लिप यूज करतात, लेडीज असो किंवा दादा असो कोणता, त्यांनी भरपूर यूज केलेला आहे। जर त्या क्रिएटरने ठरवलं तुम्हाला 3 कॉपीराइट स्ट्राईक दिला तर 3 कॉपीराइट स्ट्राईक आल्यावरती तुमचा चॅनल डिलीट होतो। मला एकच कॉपीराइट स्ट्राईक आली होती, मग तुम्हाला एक ट्रेनिंग द्यायची असते। ती ट्रेनिंग दिल्यानंतर 90 दिवसानंतर ती कॉपीराइट स्ट्राईक ऑटोमॅटिक डिलीट होते, 1 असेल 2 असेल। पण कंटिन्यू तुम्हाला लगातार 3 कॉपीराइट स्ट्राईक आल्या तर यूट्यूब तुमचा चॅनल डिलीट करतो। तर ही चूक तुम्ही करू नका। मी भरपूर जणांच्या चॅनलवरती बघितलेलं आहे की तुम्ही 1 सेकंदासाठी जरी कोणाचा फोटो किंवा व्हिडिओ यूज केला तर त्या क्रिएटरला अधिकार असतो, आणि त्या अधिकारानुसारच त्या ताईंनी आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक दिली होती। तर चूक आपली होती, आपण त्यांचं हे यूज केलं होतं। पण त्या ताईंच्या क्लिपवरती भरपूर जणांनी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांचा यूज करून, पण त्या ताईंनी आपल्यालाच कॉपीराइट स्ट्राईक का दिली, कारण की आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त व्ह्यूज आले होते। तर हरकत नाही, आपली चुकी होती। आपण त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांनी मान्य केली नाही। पण ही चूक तुम्ही करू नका, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही असे व्हिडिओ बनवू नका। दुसऱ्यांच्या क्लिप तुमच्या व्हिडिओमध्ये यूज केल्या तर त्या क्रिएटरला अधिकार असतो की तुम्हाला ते कॉपीराइट स्ट्राईक देऊ शकतात। तर आपल्याला एक कॉपीराइट स्ट्राईक दिली होती त्या ताईंनी। 7 महिन्यामध्ये आपला चॅनल जो मोनेटाइज होणार होता तो आपला 1 वर्षानंतर मोनेटाइज झाला आहे। हरकत नाही, थोडा उशीर लागला, पण आपल्याकडून जी चूक झाली होती ती तुम्ही करू नका। त्याच्यासाठी मी तुम्हाला या पहिला आपला मोनेटाइज झालेला व्हिडिओ त्याच्यामध्ये ही माहिती दिली। याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवू शकलो असतो,
पण मी सांगतो की तुम्ही लवकरात लवकर ती चूक सुधारावी. तुमच्या चॅनलवरती असे व्हिडिओ असतील कोणत्या क्रिएटरचे तुम्ही बनवलेले असतील तर ते व्हिडिओ डिलीट करा. म्हणजे त्या क्रिएटरवरती असतं की तो तुम्हाला स्ट्राईक देऊ शकते का नाही. इन फ्युचर तुम्हाला समजा ते स्ट्राईक देऊ शकतात, मोनोटाईज झाल्यानंतर पण स्ट्राईक देऊ शकतात, तुमचं चॅनल डिमोनोटाईज होऊ शकते. तुम्ही एखादा क्रिएटरचा व्हिडिओ यूज करता तुमच्या व्हिडिओमध्ये तर ते रिस्की आहे. मला कॉपीराइट स्ट्राईक भेटलेली आहे म्हणून मी सांगत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट केला. शिंदे ब्रँड चॅनलतर्फे सर्वांचं मनापासून आभार. आपल्या स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टमुळे आपला चॅनल फुल मोनो झालाय. तर सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. पण त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी माहिती दिली की तुम्ही जर असे व्हिडिओ बनवत असाल तर आत्ताच थांबा, कारण की आपल्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक आली होती. मी तुम्हाला दाखवतो, त्याचा फोटो पण दाखवतो की कॉपीराइट स्ट्राईक आपल्याला आली होती. त्याचा कॉपीराइट स्ट्राईक. तर तुम्हाला पण तुमचं चॅनल सुरक्षित ठेवायचं असेल तर असे व्हिडिओ आजपासून बनवू नका. कोणत्या क्रिएटरचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू नका. ते तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक देऊ शकतात. त्यांनी ठरवलं तर ते देऊ शकतात, त्यांनी नाही ठरवलं तर नाही पण देऊ शकतात. पण ते रिस्की काम आहे. इन फ्युचर उद्या त्यांच्या मनामध्ये काय आलं तर ते तुमच्याकडून त्या व्हिडिओसाठी पैशाची डिमांड पण करू शकतात किंवा बोलू शकतात आमचा यूज केला आहे तुम्ही क्लिपचा तर आम्हाला एवढे एवढे द्या, नाही तर आम्ही तुम्हाला तुमचा चॅनल डिलीट करतो किंवा तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक देतो. तर रिस्की काम आहे. असं तुम्ही जो यूज करत असाल तर विचार करा. मी आपल्या चॅनलवरती जे ओळखीचे आहेत त्यांच्या भरपूर जणांच्या ह्याच्यात बघितलेलं आहे की त्यांनी दुसऱ्या क्रिएटरच्या क्लिप यूज केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. तर ते रिस्की काम आहे. ते त्यांच्या मनाने त्यांनी ठरवलं तर ते तुम्हाला कॉपीराइट स्ट्राईक देऊ शकतात. तर एवढंच मला तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आणि आपला यूट्यूब चॅनलला तुम्ही सपोर्ट केला इथपर्यंत, एका वर्षात आपला चॅनल फुल मोनेटाईज केला, तर तुमचे आभार व्यक्त करायचे होते आणि तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती. त्याच्यासाठी हा मित्रांनो व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. शिंदे ब्रँड चॅनलतर्फे तुमचा पुन्हा एकदा मनापासून आभार. परत भेटूया आता तुम्हाला या चॅनलवरती यूट्यूब रिलेटेड मी महत्त्वाचे व्हिडिओ देणार आहे. यूट्यूबचं नॉलेज जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला मी देणार आहे. तर तुम्हाला यूट्यूबची माहिती पाहिजे असेल, यूट्यूबवरती तुम्ही काम करत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद परत एकदा. शिंदे ब्रँड चॅनलतर्फे सर्वांच्या मनापासून आभार. असाच सपोर्ट कायम आपल्या संगती राहू द्या. धन्यवाद. आणि आपला अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे, वरती बघा तुम्ही, मोनिका गणेश ब्लॉग आपल्या चॅनलचं नाव आहे. तर त्या चॅनलवरती पण आपल्याला रिव्ह्यूज कंटेंट आलं होतं. त्याच्यावरती आपण भरपूर सारे व्हिडिओ डिलीट केले. डिलीट करून नंतर तो चॅनलवरती काम करून आपण त्याला परत रिमोनेटाईज केलं. तो चॅनल आता आपला हाफ मोनेटाईज आहे. तो आता ह्याच्यावरती आपला वॉच टाइम कंप्लीट झाला तर आता मी त्याच्यावरती लाईव्ह घ्यायला चालू करणार आहे. तर मित्रांनो, आपला त्या दुसऱ्या चॅनलला पण सपोर्ट करा. त्याचं नाव मी तुम्हाला इथे मेन्शन करतो, मोनिका गणेश ब्लॉग त्या चॅनलचं नाव आहे. तर त्या चॅनलला पण सपोर्ट करा. त्याच्यावरती पण मराठी कॉमेडी व्हिडिओज असतात आपले. तर नक्की या चॅनलला जसा सपोर्ट केला तसा त्या चॅनलला पण सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो.